काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाला प्रचंड विरोध करून नारी शक्ती विधेयक अधिनियमाच्या विरुद्ध मतदान करून काँग्रेसचं महिला विरोधी जे धोरण आहे, काँग्रेसने कधी आमच्या बहिणींना महिलांना सन्मान दिला नाही हे आज त्यांच्या कर्तृत्वावरून दिसलं। ज्या 211 खासदारांनी विरोधात मतदान केलं आहे, या खासदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि एकूणच देशामध्ये 545 सीटवर देशामध्ये काँग्रेसला आणि विरोधी पक्षाला आत्ता आमच्या महिला बहिणी त्यांची वाट लावतील। कारण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केंद्र सरकारने 33% आरक्षण महिलांना देऊन विकसित भारत 2047 करता महिलांचा मोठा वाटा घेण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि या ऐतिहासिक निर्णयाला विधेयकाला विरोध करून काँग्रेसने जे 1996 मध्ये केलं, देवेगौडा सरकार असताना, नंतरच्या काळामध्ये काँग्रेसने जे अटलजीच्या काळामध्ये विरोध केला, 4 वेळा अटलजीच्या कार्यकाळामध्ये विरोध केला आणि खऱ्या अर्थाने आमच्या 70 कोटी महिला बहिणींना जे राजकीय प्रतिनिधित्व लोकसभेत आणि विधानसभेत मिळणार होतं ते प्रतिनिधित्व काढून टाकण्याचं काम काँग्रेसने केलं। एवढंच नाही, काँग्रेस पार्टीची निर्लज्जपणा बघा, त्यांनी हे बिल पडल्यानंतर जल्लोष केला। हा जल्लोष म्हणजे आमच्या बहिणीचा अजून मोठा घोर अपमान आहे आणि त्यामुळं हा विषय केवळ राजकारणाकरता नाही आहे, हा विषय भारतातील अस्मितेचा आहे, स्वाभिमानाचा, नारी शक्तीच्या सन्मानाचा आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की काँग्रेसला आणि काँग्रेसने केलेलं हे पाप महाराष्ट्राची, देशाची जनता त्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही।